Jain everyone. Myself, Cadet Mayank Vijay Unde, recommended for Indian Navy from Naval Selection Board, Visakhapatnam. So, the feeling is unreal. काही महिन्यांपूर्वी तुमच्यामध्येच बसलेलो इकडे समोर पॅरेंट्ससोबत ड्रीम करत होतो की काय कधीतरी या स्टेजवर आणि पॅरेंट्सला प्राऊड फील करू. अँड येस, द डे इज हिअर. अजूनही अनएक्सपेक्टेड होतं माझं, मला पण वाटलं नव्हतं. बट येस, इट इज डन. जर्नी खूप मेमोरेबल होती, खूप मेमरीज बनवले, खूप फ्रेंड्स, खूप सारे गाईड्स भेटले अँड खूप काही शिकलं. बिफोर वाईट डे सांगायचं तर खरंच ॲव्हरेज हा शब्द माझ्यासाठी खूप आहे. 85% 10वीत काहीच असं आउटस्टँडिंग नव्हतं माझं. सो वाईट डे जॉईन करायचं ठरवलं, वाईट डे जॉईन केलं. वाईट डे आल्यावर कळलं की मार्क्स मॅटर करत नाही, एन्व्हायरमेंट आणि प्लॅटफॉर्म मॅटर करतो. वाईट डे जो तुम्हाला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो तुम्हाला ॲकॅडमिक्स नसून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण खूप उपयोगी पडेल. जर्नीबद्दल सांगायचं तर 16 जून 2024 संध्याकाळी 5:30 वाजता याच ग्राउंडवर आमची फॉलिन होती. मॅव्हरिक्समध्ये ऑप्शनमध्ये गेलो होतो. रात्री एका टेम्पोमध्ये भरून कुठेतरी हॉस्टेलला नेलं होतं आणि तो होता हेवन 7 दॅट 7. तिकडनं जी जर्नी स्टार्ट झाली. फर्स्ट रूममेट्स अमृत, ऋग्वेद, त्यापासून जी जर्नी स्टार्ट झाली. टुगेदर फ्रॉम दॅट टाईम ऑन द स्टेज. सो इट इज अ प्राऊड मुमेंट फॉर मी. खरं सांगायचं अभ्यासात एवढं स्टार्टिंगला चांगलं नव्हतं, हळूहळू डेव्हलप केलं. आणि मी पण तोच पोरगा होतो की आधी विचार करून हॉस्टेलला आहे, मजा करू. हे सगळं भ्रम होतं. 19 जून माझा वाढदिवस, हॉस्टेलमध्ये सगळ्यात पहिला वाढदिवस होता. त्याच रात्री पहिला रगडा झाला होता आमचा, सगळ्यांची सुपारी पडली होती. तेव्हा कळलं दिस पाथ इज नॉट सो इझी, चॅलेंजेस आहे, यू हॅव टू ओव्हरकम इट. सो हळूहळू ओव्हरकम केलं. पुण्यातला आहे, होम सिकनेस ऑफकोर्स होणार होती. दरवेळेस वाटायचं घरी जाऊ, बट ठीक आहे. होम सिकनेसपासून डायवर्ट केलं स्वतःला, इव्हेंट्स ॲकॅडमिक्समध्ये डायवर्ट केलं. अँड येस, हळूहळू डेव्हलप केलं स्वतःला. मित्र पण भेटले सोबत, प्लॅनिंग केली, एकामेकांना पुश केलं, एकामेकांच्या चुका काढल्या, एकामेकांना शिकवलं. अँड याचमुळे आम्ही सोबत या स्टेजवर वी आर शेअरिंग द स्टेज टुडे. अँड आफ्टर वाईट डे द चेंजेसवर फर्स्टली माझा इंट्रोवर्टनेस गेला. स्टेज यूज केला मी फुल्ली. आविष्कार, ॲगॉन, काही पण असू दे, दरवेळेस गेलो. काही ना काही असो, छोटं पार्टिसिपेट असू दे, पण पार्टिसिपेट केलं. SPIच्या वेळेस कॉलेजेसला गेलो, पेरेंट्स इंटरॅक्शन केलं. इकडे एंट्रन्समध्ये पण पेरेंट्स इंटरॅक्शन केलं. तिकडे स्वतःचा इंट्रोवर्टनेस घालवला. एक किस्सा सांगावा तर आयुष्यात पहिल्यांदा कधी स्टेजवर आलो असेल तिकडे असेंब्लीमध्ये. कमांडंट सरांनी असेंब्ली चालू केली होती आणि लेक्चरेट्स देत होतो. लेक्चरेट्समध्ये मी एकदा प्रिपेअर करून नव्हतं आलो तर सगळ्यांसमोर लेझी डम म्हणाले होते. तिकडनं जे वाटलं, जरी निश्चित झोप यायची लेक्चर्समध्ये, पण ठीक आहे, मजा तेवढीच यायची आणि फुल अटेन्शन द्यायचं. अँड आय वुड से हा पाथ हार्डवर्कसाठी आहे. उदाहरण सांगतो, माझंच घेतो. 10वीत 85%, त्यात पण सगळ्यात कमी मॅथ्समध्ये. YTA फर्स्ट एंट्रन्स फेल, SPI एंट्रन्स फेल, YTA सेकंड एंट्रन्स वेटिंग लिस्टमध्ये. तर हे सगळं घेऊन पण मला माहिती होतं की मला YTA द्यायला एवढे कष्ट लागले आहे. याच्या पुढे मला खूप कष्ट लागणार आहे की इंडियन एंट्रन्स काढायला आणि रेकमेंड व्हायला. सो इथून मागे बघून काही चालणार नव्हतं. आणि हेच खूप इम्पॉर्टंट होतं. यू शुड फॉरगेट युअर पास्ट फेलियर्स डझंट मॅटर. यू शुड जस्ट लर्न फ्रॉम युअर फेलियर्स अँड गो अहेड. अँड आय वुड से एन्व्हायरमेंट पण मॅटर केलं खूप. सोबतचे पण खूप चांगले होते. आता हे दोघं आहेत तसे टॉपर्स थोडे, तर यांनी पण खूप मदत केली मला वरती आणायला. मॅथ्स इम्प्रूव्ह केलं माझं खूप यांच्यामुळेच. अँड प्लॅनिंग, एक्झिक्युशन, कन्सिस्टंट एफर्ट्स पडले म्हणून आम्ही या स्टेजवर आहोत. SSBबद्दल सांगावं तर SSBसाठी काही असं वेगळं प्रिपेअर केलं नव्हतं. YTA जे सगळं केलं, इव्हेंट्स, ते सगळं रिकॉल केलं, स्ट्रेंथ विकनेसेस अनालाइज केले. अँड ते सगळं घेऊन SSBला गेलो. एक इन्साईट द्यावा SSBचा तर मला 45 मिनिटं इंटरव्ह्यू चालला, त्यातनं 20 मिनिटं YTA चालला की YTA काय आहे, ॲगॉन काय आहे, आविष्कार काय आहे. माझा ग्राउंड टास्क ऑफिसर तर YTAला येऊन गेला होता. तर मला विचारत होतं तेज सर कोण आहे. तर नावाने मला हाक मारली की वराडे मॅम तुमच्याकडची रेकमेंडेशन आम्ही ऐकलं होतं. तर इथपर्यंत YTA पोहोचलं आहे. अँड YTA प्रोव्हाइड्स विथ अ बिग इनफ प्लॅटफॉर्म टू प्रिपेअर फॉर SSB. त्यासाठी पण लाईक यू शुड मेक यूज ऑफ इट. अँड लास्ट टिप्स फॉर ज्युनियर्स सांगावी तर बी सिन्सिअर फॉर युअर एफर्ट्स. जे माझ्या वडिलांनी मला तेच सांगितलं. सिन्सिअर राहा, सिरियस नका राहू. प्रोसेसला एन्जॉय पण करायचं आहे, सोबत गोल पण अचीव करायचं आहे. सो सिन्सिअर राहा. जेवढे एफर्ट्स घ्याल तेवढे सिन्सिअरली घ्या. मला पण असेच मित्र भेटले जे एफर्ट्सबद्दल सिन्सिअर होते.
अभ्यासाच्या टाईमाला फुल अभ्यास करणार, मस्तीच्या वेळेस फुल मस्ती करणार. आणि ॲट लास्ट आय विल से दॅट लिव्ह इन प्रेझेंट, लर्न फ्रॉम युअर पास्ट अँड वर्क हार्ड फॉर अ फ्युचर. थँक्यू. जय हिंद.